आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। तुम्ही मला आरोग्यमंत्री ऐवजी अयोग्य मंत्री म्हणता, तर तुम्ही मुख्यमंत्री नव्हे तर मूर्ख मंत्री होता। आम्ही आमदार म्हणून तुमची मूर्ख मंत्री म्हणून नेमणूक केली, ती आमची चूक। तानाजी सावंत यांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल। ओमराजे निंबाळकरांना खासदारकीचं तिकीट द्यावं यासाठी उद्धव ठाकरेंना 10 कोटींचा पक्षनिधीचा चेक दिला। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट। रवींद्र चव्हाण यांच्या विरोधामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार। रवींद्र चव्हाण युती धर्मामध्ये खंजीर खुपसण्याचं काम करतात। शिवसेना नेते रामदास कदम यांची चव्हाणांविरोधात नाराजी। शिवसेनेचा जन्म चाकू सुऱ्यातून झालाय। आमची कट्यार कुठे घुसते हे भाजपला चांगलंच माहितीये। संजय राऊतांचं फडणवीसांना खोचक प्रत्युत्तर। नटसम्राटासारखे वागले तर कट्यार काळजात घुसणारच। फडणवीसांनी ठाकरेंवर केली होती टीका। मर्द कोपऱ्यात जाऊन बोलत नाहीत तर खुलेआम बोलतात। संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये फडणवीसांना 2 कॉल आल्यानंतर फडणवीसांनी कोपऱ्यात जाऊन संवाद साधल्यानं राऊतांची टीका। पुणे पालिकेच्या मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे यांच्या हस्ते भूमिपूजन। सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी मात्र एकमेकांसोबत बोलणं टाळलं। बीडच्या खालापुरीमध्ये पंकजा मुंडे यांचा ताफा अडवण्यात आला। पंकजा मुंडेंवर कार्यक्रम रद्द करण्याची वेळ, तर जालन्यामध्ये बबनराव लोणीकरांचा ताफा अडवला। पंकजा मुंडे आणि बबनराव लोणीकरांसमोर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा।